पहिले 14 करू आपण. 14 कर. आडवं करायचं. 2 तिकडे गेला पाहिजे. इथं पूर्ण 2 तिकडे करायचे. सर्वांना दिसेल असं करायचं. एक 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आपले पवित्र एकदम व्यवस्थित असले पाहिजे याच्यामध्ये. आता आपण बऱ्यापैकी याच्या आधी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे 14पर्यंत सर्वांना आलेलं आहे. अगदी दिशाबदल पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले. तर दिशाबदल तर करायचंच आहे. पण सुरुवातीला जे आपण 14 शिकलो आहे त्या 14 शिकलेल्याचा सराव एकदा करूयात. कशा पद्धतीने करायचा आहे. बरेच जण सराव करतायत, पण ज्यांनी सराव केला नाही आहे त्यांनी सरावाला सुरुवात करा, जेणेकरून पवित्र असा असला पाहिजे. पाठीमागचा पाय आडवा, पुढचा पाय सरळ. आडवा असला पाहिजे, उजवा हात वर पाहिजे. काठी धरायची पद्धत तुम्हाला सर्वांना माहिती. अशा पद्धतीने धरायची आहे काठी. उजवा हात वर, डावा हात खाली. आणि 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 या पद्धतीने करायचं. असं करत करत मग सराव करायचा आहे. 14पर्यंत मी सांगतो हळूहळू. 1 2 3 4 अगदी काठी जवळून घ्यायची. 1 2 अगदी जवळून घ्यायचे. किती जवळून घ्यायचे बघा. हां, जागेवर थांब. थोडी काठी बाजूला ठेवा. ठेव खाली. एवढी जवळ घ्यायची. समजा इथे थांबली आहे ते थोडं पाठीमागं. समजा इथे मी अगदी जवळून आली पाहिजे. किती जवळून येते बघा. लागते का? नाही लागत. किती जवळ आहे आम्ही? लागत नाही आहे. एवढ्या जवळून काठी आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, चला सराव चालू. 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 या पद्धतीने करायचं आहे. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 या पद्धतीने पवित्रा करून घेऊयात. परत 1 2 3 4 पवित्रा. छान. 7 8 9 10 11 12. जिकडे वार तिकडे नजर असली पाहिजे. हा वार इकडे, हे झालं की बरोबर इकडे घेऊन 3 4 इकडे असलं पाहिजे. 5ला पुढेच, 6ला पाठीमागे, 7 8 समोर, 9 10 11 12 13 14. जेवढा व्यवस्थित तुम्ही पवित्रा घ्याल तेवढी तुमच्या काठीची गती आणि ताकद हे दोन्ही वाढणार आहे. त्यामुळे काठी फिरवत असताना पवित्रा अचूक असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे. पवित्रेचे अनेक प्रकार आहेत. त्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू सगळ्या सांगतच राहीन. सराव करत राहा. 1 2 3 1 2 1 2 4 पूर्ण कुठे? 6 8 9 10 11 12 14 1 पिलू 3 ए पूर्ण ये. 11 12 14. एक 2 3 4 1 2